सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांची शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. ज्या माहितीच्या अनुसार आता कर्नाटकमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव. पण इथं प्रश्न उद्भवलाय की असं काय घडले कर्नाटकमध्ये की ज्याच्यामुळे इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलंच नाही त्या सर्वांना विनंती की बाबा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज थेट आली आहे कर्नाटकमधून. जर आपण सर्वांनी बघितलं तर कर्नाटकमधून कांद्या बाबतीत एक ब्रेकिंग न्यूज आली आहे ज्याचा परिणाम इथून पुढे कांद्याच्या दरावरती प्रचंड प्रमाणात होणार आहे. मग अशी कोणती ती ब्रेकिंग न्यूज आली आहे की ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे कांद्याचा दर. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात इथं उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर कर्नाटक कांद्या बाबतीत फार महत्त्वाचं आहे. कशामुळे महत्त्वाचं आहे बरं, तर लक्षात घ्या मित्रांनो, कर्नाटकमध्ये कांद्याचं उत्पादन खूप जास्त जरी नसलं तरी कर्नाटकचं उत्पादन टायमिंगवर येते. कर्नाटकमध्ये अर्ली खरीप कांदा लागवड होते ज्याच्यामुळं कर्नाटकमधील कांदा 15 जुलैनंतर आपल्याला देशभरात अवतरताना दिसतो. पण यंदाच्या वर्षी जी अपडेट आली आहे त्याच्या अनुसार कर्नाटकमधील अर्ली खरीप लागवड ही प्रचंड प्रमाणात घटली आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी कांद्याची जी आवक कर्नाटकमधून होण्याची शक्यता दिसत होती ती दिसणार आहे पण फार कमी प्रमाणात. आणि यामुळं लक्षात घ्या की जे सध्याच्या कंडिशनला सोशल मीडियावरती व्हिडिओ येत आहेत की कर्नाटकची आवक आली आणि त्यामुळं आता बाजारभाव कोसळणार, असं नाही. कारण कर्नाटकमध्ये ॲक्च्युअल लागवडच कमी झाली, पीक परिस्थिती व्यवस्थित नव्हती, उत्पादनसुद्धा कमी आहे आणि उशिराने येणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मला सांगा, कर्नाटक हा एकमेव आधार 15 जुलैनंतर होता. आता कर्नाटकचा हा आधारसुद्धा संपुष्टात आला आहे ज्याच्यामुळं 1 ऑगस्टनंतर कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होणार आहे. हा बदल कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्डतोड तेजी प्रदान करणार आहे ज्याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव जर 1 ऑगस्टनंतर सुरुवातीला 3000 आणि त्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत 4000च्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको. मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्री कधी करावी, तर माझा तुम्हाला सल्ला आहे की 3000च्या वर कांद्याचा भाव केव्हाही जाऊ द्या, तेव्हा आपण कांद्याची विक्री टप्प्याटप्प्यानं जर तेजीमध्ये केली तर आपल्या सर्वांचा होईल सरासरी खूप जास्त फायदा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याची दर पातळी ही कशी राहणार, याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड हा आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार.